हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात अंडा फ्राईड राईस. त्यासाठी ते कढई घेतले. कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे आणि इथे अद्रक, लसूण आणि मिरची छोटे चॉप करून घेतलेलं आहे आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत. 4 अंडी, सोया सॉस. चला तर मग तडका देऊयात. अद्रक घातलेलं आहे. अद्रक, लसूण, मिरची आपण चांगलं ह्याला परतून घेऊयात. ते झाल्यानंतर कांदा घालते. कांद्याला पण थोडा भाजून घेऊयात. कांदा झालेला आहे. आता आपण भाज्या घालूयात. शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी आणि बीन्स घेतलेली आहे. फ्राईड राईस आहे तर बीन्स हवी. तर मग आपण सगळ्या भाज्या फ्राय करून घेऊयात. भाज्या अर्ध्या कच्च्या ठेवायच्या आहेत, पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत. आणि एक साईडला तुम्ही बघू शकता आपला अंडा फ्राईड राईस आहे. तर इथे मी 4 अंडी फोडून घेतलेले आहेत साईडला पॅनमध्ये. सोया सॉस घालूयात. तोपर्यंत तिकडे अंडा आहे ते छान आपलं शिजून होतं आहे. चिली सॉस, शेजवान विनेगर घालूयात थोडा 1 चम्मच, शेजवान चटणी. तर हा फ्राईड राईस खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ते फ्राईड राईस मसाला घालते. इकडे बघू शकता आपला अंडा छान मस्त फुललेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर घालूयात आणि अंड्याला छान आपण बारीक असं परतून घेऊयात. तर बघू शकता आपला अंडा पण रेडी आहे. इकडे भात घालून घेऊयात. वाव, तर झालं आपलं झटपट बनणारा फ्राईड राईस. इकडे अंडा पण तयार आहे. अंडा घालून घेऊयात. अंडा आणि भात आपण मिक्स करून घेऊयात. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला होता आणि भरपूर पाण्यामध्ये त्याला छान बॉईल करून घेतला होता. त्याला अर्धा तास शिजवून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता राईस मी पूर्ण शिजवून घेतलेला आहे. अर्धा कच्चा असं काही नाही. आणि 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपला अंडा फ्राईड राईस तयार आहे. थँक्यू. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा.